नमस्कार शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी योजनेच्या संदर्भातली पुन्हा एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे। खरोखरच ही रक्कम उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे का? जर होत असेल तर कोणकोणते शेतकरी पात्र आहेत, सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात। त्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, समोर जाण्याआधी तुम्हाला छोटीशी विनंती करतो की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती रोज आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। मित्रांनो, राज्य सरकारने 30 जूनपर्यंत शेतकरी कर्जमाफीचा लाभ देण्याचे आश्वासन दिले होते। मात्र ही मुदत आता हुकणार असून पात्र शेतकऱ्यांना 5 जुलैनंतर कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिली होती। त्यामुळे उद्यापासून म्हणजेच 5 तारखेपासून कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा होते की शेतकऱ्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। राज्य मंत्रिमंडळाने नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना मंजूर केली आहे। या योजनेअंतर्गत सुमारे 36,585 कोटींची कर्जमाफी देण्यात येणार असून 55 ते 56 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळण्याचा अंदाज आहे। पीक कर्जावरील 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभही देण्यात येणार आहे। मित्रांनो, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर योजनेला राज्यपालांची संमती आणि इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक होते। या प्रक्रियेला अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागल्याने 30 जूनपर्यंत प्रत्यक्ष लाभ वितरित करणे शक्य झाले नाही। मात्र सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 5 जुलैपासून टप्प्याटप्प्याने लाभ वितरित केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले। मित्रांनो, सरकारने स्पष्ट केले आहे की कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी ॲग्रीस्टॅग अनिवार्य असेल। पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे। सरकारने कोणताही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही नसल्याचेही आश्वासन दिले आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत कर्जमुक्ती, वन टाईम सेटलमेंट व प्रोत्साहनपर लाभ असे 3 घटक आहेत। त्यानुसार शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। ज्यांचे कर्ज 2 लाखांपेक्षा कमी आहे त्यांना 2 लाख रुपयांपर्यंत माफी मिळाल्याने असे शेतकरी पूर्णपणे कर्जमुक्त होणार आहेत। ज्यांचे कर्ज 2 लाखांपेक्षा अधिक आहे त्या शेतकऱ्यांना 2 लाखांवरील थकबाकी 31 मार्च 2027 पर्यंत भरल्यास मुदत देण्यात येईल। त्यांच्या खात्यातही 2 लाख रुपये शासन जमा करणार आहे। तर याशिवाय प्रोत्साहनपर लाभ योजनेत कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अधिकाधिक 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे। मित्रांनो, कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती या योजनेत काही शेतकरी पात्र नसणार आहेत। ते जे आहेत ते पुढीलप्रमाणे आहेत, जसे की राजकीय पदाधिकारी, सरकारी कर्मचारी व आयकर पात्र व्यक्ती, सहकारी संस्थांचे 25,000 रुपयांहून अधिक वेतन असणारे शेतकरी आणि अधिकारी आणि तसेच कर्मचारी इत्यादी शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। परंतु जे सर्व शेतकरी निकषांमध्ये पात्र बसत आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। परंतु आता खरोखरच उद्यापासून या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे का ते पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। मित्रांनो, त्या संदर्भातील देखील माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन येणारच आहोत। त्यामुळे तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण जो कोणता व्हिडिओ मी टाकेल तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। धन्यवाद।